आज आपण एका अशा न्यायालयीन लढाईची गोष्ट पाहणार आहोत जी एखाद्या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या कथेलाही मागे टाकेल. ही कहाणी आहे एका संन्याशाची ज्याने एकट्याने लढून भारताच्या लोकशाहीचा आत्मा वाचवला. तर या कथेची सुरुवात होते एका मोठ्या प्रश्नाने. भारतात सर्वोच्च कोण? लोकांच्या इच्छेचं प्रतीक असलेली संसद की मग देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजेच आपलं संविधान? हा त्या दोन महाशक्तींमधला एक निर्णायक संघर्षाचा क्षण होता. चला तर मग या महानाट्याच्या नायकाला भेटूया. एक असा नायक ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल आणि ज्याचा एकट्याचा लढा संपूर्ण देशाच्या भविष्याला एक नवी दिशा देणार होता. हे आहेत केशवानंद भारती, केरळमधल्या एका प्राचीन मठाचे मठाधिपती. झालं असं की त्यांच्या मठाची शेकडो एकर जमीन सरकारच्या एका नवीन कायद्यामुळे जाणार होती. एका लहान स्थानिक वादातून एका प्रचंड मोठ्या घटनात्मक वादळाची ठिणगी पडली होती. केशवानंद भारतीयांनी थेट संविधानाचा आधार घेतला. त्यांचा युक्तिवाद अगदी स्पष्ट होता की हा कायदा त्यांच्या मूलभूत हक्कांवर घाला घालतोय आणि हाच मुद्दा घेऊन त्याने थेट सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. पण हे प्रकरण फक्त एका मठाच्या जमिनीपुरतं मर्यादित नव्हतं. खरं तर पडद्यामागे देशाच्या दोन सर्वात मोठ्या संस्थांमध्ये म्हणजे संसद आणि न्यायव्यवस्था यांच्यात वर्चस्वाची एक मोठी लढाई आधीच सुरू झाली होती. या संघर्षाची पार्श्वभूमी जरा बघा. सुरुवातीला न्यायालयाने संसदेला अमर्याद अधिकार दिले होते. पण मग 1967 मध्ये गोलकनाथ खटल्यात न्यायालयाने आपलाच निर्णय फिरवला. यावर संसदेने एकामागोमाग एक घटनादुरुस्ती करून स्वतःला सर्वोच्च सिद्ध करण्यासाठी एक प्रकारे प्रतिहल्ला चढवला. आणि यामुळेच केशवानंद भारती खटला हा फक्त एक खटला राहिला नाही, तर तो संसद आणि संविधान यांच्यातल्या अंतिम महायुद्धाचं रणमैदान बनला. आता आर या पार होणार होतं. या प्रकरणाचं गांभीर्य इतकं मोठं होतं की भारतीय इतिहासात पहिल्यांदाच आणि आजपर्यंत शेवटच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाचं सर्वात मोठं खंडपीठ स्थापन करण्यात आलं. 1-2 नाही तर तब्बल 13 न्यायाधीश एकत्र बसून भारताचं भविष्य ठरवणार होते. ही सुनावणीसुद्धा एक विक्रमच ठरली. तब्बल 68 दिवस चालले. दिवस आठवड्यात बदलले, आठवडे महिन्यात. भारताच्या इतिहासातली ही आजवरची सर्वात लांब चाललेली सुनावणी आहे. यावरूनच या खटल्याच्या महत्त्वाचा अंदाज येतो. त्या 13 न्यायाधीशांसमोर एकच मोठा प्रश्न होता. संसदेचे अधिकार अमर्याद आहेत का? ती बहुमताच्या जोरावर संविधानाचा मूळ आत्माच नष्ट करू शकते का? या एका प्रश्नाच्या उत्तरावर देशाचं भविष्य अवलंबून होतं. आणि मग 24 एप्रिल 1973 रोजी तो दिवस उजाडला. निकालाचा दिवस. 68 दिवसांच्या वादळानंतरची एक प्रकारची शांतता, या कथेचा क्लायमॅक्स. निकाल आला आणि तो फक्त एका मताच्या फरकाने लागला. 7-6. या आकड्यांवरून स्पष्ट दिसतं की न्यायाधीशांमध्ये किती तीव्र मतभेद होते. अक्षरशः भारताच्या लोकशाहीचं भवितव्य फक्त एका मताच्या धाग्यावर तोललं गेलं होतं. आणि इथेच या कथेत एक अविश्वसनीय ट्विस्ट येतो. केशवानंद भारती ज्यांनी ही लढाई सुरू केली होती ते स्वतःचा खटला हारले. हो, त्यांना त्यांची जमीन परत मिळाली नाही. पण त्यांच्या त्यागामुळे भारतीय संविधानाने एक अशी लढाई जिंकली जी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. न्यायालयाने एक जबरदस्त संतुलन साधलं. त्यांनी संसदेला घटनादुरुस्तीचा अधिकार दिला, पण त्यावर एक लक्ष्मण रेषा आखली. ही रेषा होती मूलभूत संरचनेची, म्हणजेच बेसिक स्ट्रक्चरची. या एका निकालातून एका अशा क्रांतिकारी सिद्धांताचा जन्म झाला ज्याने भारतीय लोकशाहीला कायमस्वरूपी एक अभेद्य कवच दिलं. हाच तो मूलभूत संरचना सिद्धांत. आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संविधानाची काही अशी वैशिष्ट्ये आहेत जी त्याचा आत्मा आहेत आणि त्या आत्म्याला हात लावण्याचा अधिकार कोणालाही नाही, अगदी लोकांनी निवडून दिलेल्या संसदेला सुद्धा नाही. मग या मूलभूत संरचनेत काय येतं? तर संविधानाची सर्वोच्चता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, अधिकारांचं विभाजन हे सगळे संविधानाच्या इमारतीचे ते मूळ स्तंभ आहेत ज्यांना कोणीही धक्का लावू शकत नाही. कारण हे स्तंभ डगमगले तर संपूर्ण इमारतच कोसळेल. ही एक ओळ या संपूर्ण सिद्धांताचा सार अगदी अचूकपणे सांगते. संसदेला घराची डागडुजी करण्याचा, त्याला सजवण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण ते घराचा पायाच उखडून टाकू शकत नाहीत. कारण पायाच उखडला तर घर राहणार तरी कसं? तर मग या एका निकालाने भारतीय लोकशाहीला नेमकं कसं वाचवलं? चला काही प्रत्यक्ष उदाहरणं पाहूया की ही संरक्षक ढाल कशी कामाला आली. ही काही उदाहरणं आहेत जिथे मूलभूत संरचनेची ढाल वापरली गेली.
जेव्हा जेव्हा संसदेने आपल्या अधिकारांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने याच सिद्धांताचा वापर करून संविधानाचं रक्षण केलं. म्हणजे ही फक्त एक कल्पना नाही, तर एक जिवंत शक्ती आहे. आणि अशा प्रकारे एका संन्याशाने आपल्या मठासाठी सुरू केलेली एक छोटीशी कायदेशीर लढाई संपूर्ण भारताच्या संविधानाची सर्वात मोठी संरक्षक ढाल बनली. एका लहानशा ठिणगीने जंगल वाचवण्याचं काम केलं. गेली 50 वर्ष हा सिद्धांत लोकशाहीचा एक संरक्षक म्हणून उभा आहे. पण येणाऱ्या काळात नवनवीन आव्हानांसमोर तो भारताच्या लोकशाहीचं संरक्षण कसं करेल